बोरीवलीतून चर्चगेटवरचा टोल लागत नाही याचं कारण असं की आपण रस्त्याच्या मध्ये बोरीवली टू मुंबईच्या मध्ये टोल घेऊ शकतो अशी कुठली जागाच अवेलेबल नाही. म्हणून त्यावेळी एक सोल्युशन असं आलं की मी टोल रेट कमी केले आणि पेट्रोलवर 50 पैसे सेस लावला आणि त्यातून मुंबईतल्या लोकांना पेट्रोलवरून तो सेस म्हणून तो त्यांनी द्यायचा. आणि स्वाभाविकपणे मुंबईचे लोक मुंबईत पेट्रोल भरतात, त्यामुळे बोरीवलीचा माणूस बोरीवलीत पेट्रोल भरेल, त्यामुळे त्याला पेट्रोल सेस लागला होता. आणि टोल जो आहे तो बाहेरून येईल, त्यांनी तो मुंबईच्या बाहेर पेट्रोल भरेल, त्यामुळे त्याला तो टोल सेस लागणार नाही. त्यामुळे ती अरेंजमेंट केली होती. माझ्या माहितीवर ती बहुतेक अजूनही आहे. नाही, तो एक मुद्दा त्या नवीन सुरू झालेली आहे, हा एक भाग. दुसरा भाग असा की तुम्ही टोलची पॉलिसी जेव्हा म्हणता ना, धोरण म्हणून तत्वता मान्यच आहे की तो उभं झालं पाहिजे, पण हे दुसऱ्या बाजूने ज्याला ओपन एंडेड म्हणतात ते कसं असू शकतं? काळाच्या ओघामध्ये वाहनांची संख्या वाढणार, त्याप्रमाणे टोलची पण संख्या वाढणार, याचं लॉजिक कसं काय? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मुळामध्ये कुठल्याही प्रोजेक्ट जेव्हा तयार होतो त्याच्यावर दरवर्षी 8 ते 9%, काही ठिकाणी 10% राईज टोलचा वाढेल त्याप्रमाणे तो धरला जातो. पहिली गोष्ट, याच्यामध्ये कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट प्लस त्या काळामध्ये आता खरंच टोल कंपन्यांचीच 12 वाजल्या सगळ्या, कारण त्यावेळी आपण 12%, 13%, 14% इंटरेस्ट कॉस्ट धरली, ती आता 18% झाली, 16% झाली, 15% झाली. दुसरं, सिमेंट स्टील आणि ज्या किमती खूप वाढून गेल्या, त्याच्यामुळे इतक्या किमती वाढल्या की त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्या. आता याच्यात कसं आहे की पहिल्यांदा कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट प्लस 18% इंटरेस्ट कॉस्ट अँड 20% प्रॉफिट असं धरून त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न काढतात. आणि हा IRR काढल्यानंतर मग त्याचा टेंडर होतं. आणि टेंडर काढल्यानंतर माणूस म्हणतो की मी हा रस्ता तुमच्या क्वालिटीप्रमाणे बांधून देईन आणि मी तुम्हाला 6 वर्ष 3 महिन्यात टोल बंद करून तुम्हाला वापस करेन. बीवाला म्हणतो मी 7 वर्ष 8 महिने घेईल. जो सगळ्यात जास्त लोवेस्ट पिरियड कमिट करतो त्याला टेंडर अलॉट होतं. आता ही पद्धत आहे, याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी होती. मी तुम्हाला म्हणजे याचं केस स्टडी तुम्ही चांगल्या प्रकारे जरूर कारण याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पहिली गोष्ट, याला IRR म्हणतात, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तो नाही, पहिली गोष्ट अशी बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिथे ट्रान्सपरंट टेंडर आहे आणि जिथे ग्लोबल टेंडर आहे तिथे प्रॉब्लेमच नाही आहे, कोणी टेंडर भरू शकतं. आणि टेंडरमध्ये तुमची पद्धत अशी आहे, टेंडर होत झालं असेल तर टेंडरही होऊ शकतं. यात जो सगळ्यात चांगले ऑफर देईल त्याला तुम्ही काम देता. त्यामुळे याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे की नाही एक तपासलं पाहिजे, तो जो आवश्यक मुद्दा आहे. दुसरं, याच्यामध्ये रिंग होऊन या परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी एक्झॅग्रेटेड करून जास्त वर्षाचा पिरियड भरून डिसएडव्हान्टेज घेत आहे का हे चेक केलं पाहिजे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की याच्यात कॉम्पिटिशन वाढली पाहिजे. काय झालं की याच्यात खऱ्या मुद्द्यावर अजूनपर्यंत तुम्ही लोक त्याकडे वळला नाहीत. यात 2 आहेत, टेक्निकल क्वालिफिकेशन अँड फायनान्शियल प्री क्वालिफिकेशन. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी ज्यावेळी 55 उड्डाणपुलाची योजना घेतली तेव्हा टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये देशातल्या फक्त 3च कंपन्या पूल बांधण्याकरता क्वालिफाय झाल्या. त्यावेळी आमच्या डिपार्टमेंट या 3च कंपन्या आणि यांना 55 पूल द्या. मी घेतलेला निर्णय आहे तो, मी म्हटलं मी देणार नाही, मी भारतीय कॉन्ट्रॅक्टरला देईल आणि याला देणार. ते म्हणाले मग हे क्वालिफाय होत नाही. मी म्हटलं जर भारतात तुम्ही पूलच बांधले नाही तर मग क्वालिफाय कसं होईल कोणी? आणि म्हणून यांच्यावर मशीन नाही. तर मी एक निर्णय घेतला की जेवढे 70 कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय केले आणि 3 निर्णय घेतले की जो मशिनरी इम्पोर्ट करेल त्याला टॅक्स ड्युटीमध्ये आम्ही भरू, एक्झाम करू. एक दुसरा निर्णय असा घेतला की त्याला 10% मोबिलायझेशन ॲडव्हान्स देऊ आणि 10% मशिनरी ॲडव्हान्स देऊ. त्याचा परिणाम असा झाला की हिंदुस्थानमधलं कन्स्ट्रक्शन सेक्टर अपग्रेड झाला. हे जेवढ्या तुम्ही या रिंग बघता या त्या काळात आल्या. रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट आले, ते कॉन्क्रीट मिक्सर्स आले, प्रीकास्टची टेक्नॉलॉजी आली, ते क्रेन्स मोठ्या आल्या. आणि आज तुम्हाला सांगतो त्यावेळी की हा जो माहीमचा ब्रिज आहे जो आत्ता जंक्शनचा आहे, हा UP ब्रिज कॉर्पोरेशनने 37% बिलो घेऊन बांधला. मला L&Tचे चेअरमन म्हणाले की आम्हाला एकही काम मिळत नाही कॉम्पिटिशनमध्ये. मग RCFच्या समोर जो छोटा ब्रिज होता तो L&Tने 36% बिलो जाऊन घेतला आणि त्याच्यात एक निर्णय केला 24 तासात पेमेंट मिळायचा. जो 1 दिवस पहिले बांधेल त्याला ₹1 लाख अवॉर्ड आणि 1 दिवस लेट करेल त्याला ₹1.5 लाख दंड. तर ही जी ट्रान्सपरन्सी त्या काळात आम्ही पाळली. आणि टेक्निकल आणि फायनान्शियल याच्यामध्ये जास्त कागदाचं उदाहरण हे आपलं 2Gचं झालं. यात 5च कंपन्या का प्री क्वालिफाय झाल्या? जर याच्यात 500 कंपन्या प्री क्वालिफाय झाल्या असत्या
आणि डिस्ट्रिक्ट वाईज जर आपण स्पेक्ट्रम विकलं असतं तर रेव्हेन्यू जास्त मिळाला असता आणि एका माणसाला श्रीमंत माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा तुम्ही 10,000 माणसांना श्रीमंत केलं असतं. मी त्यावेळी हे आग्रहाने केलं की मी प्री क्वालिफिकेशन टेक्निकल नॉर्म बदलवले. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि फ्लायओव्हरमध्ये भारतीय, आता हा जयकुमार गुप्ता नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा कधी मला भेटला पब्लिक माझ्या असा आडवा जमिनीवरून पाया पडतो. हा एक मामूली माणूस उत्तर आला होता आणि PWDमध्ये एक रिटायर्ड ऑफिसर होते पुण्याचे, काय नाव थत्ते का काय पहिले जे पार्टनरचे, नाही यांचे गुप्ताचे पार्टनर होते YG पटवर्धन, हे PWDमध्ये एक उत्तम इंजिनियर होते. तर त्यांनी हुशार होते, ते पुण्यामध्ये आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी या गुप्ताला पार्टनर केलं आणि घाटकोपरला पहिला पूल बांधायला आला. हां, मग पुण्यात हुशार लोक आहेत. तर पटवर्धन आणि गुप्ता आला आणि यांनी घाटकोपरचा पूल बांधला. तर हा डिस्क्वालिफाय झाला. तर याला हा माझ्याकडे रडत आला की सर हम अच्छा काम को नहीं मिला है. मग मी ते भोंगर म्हणले अरे इन्करेज करो. नाही म्हणून हा नियमात बसत नाही. मी म्हटलं नियमात काय बसते आणि काय नाही मी ठरवतो. फाईल पाठवलं माझ्याकडे. मी फाईलवर लिहिलं की हे नियमात बसते. त्या तो क्वालिफाय झाला. त्यांनी एक सुंदर ब्रिज बांधला. आता मी मुंबईत येतो, कुठलाही ब्रिज L&Tपेक्षा पुढे तो गुप्ता गेला जयकुमार. सगळे ब्रिज तो फास्ट बांधतो आहे. मुद्दा असा आहे की फॉरेन कंपन्यापेक्षा आपल्या कंपन्या कॉम्पिटंट झाल्या.